हॅलो एव्हरीवन. आज आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे स्टडी करणार आहोत किंवा ते कोणासाठी यूज केले जाते याचा स्टडी करणार आहोत. मेनी नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज मोर दॅन वन आयसोटोप. खूप सारे नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स आहेत, ते एकापेक्षा जास्त आयसोटोपिक फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. मग फर्स्ट आयसोटोप म्हणजे काय हे समजून घेऊयात. Isotopes are the atoms of same element. They have same atomic number but different mass number. ते एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतात, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो, बट मास नंबर डिफरंट असतो. समजलं? आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. त्यांचा मास नंबर हा सेम डिफरंट असतो. The atomic mass of an element is the average atomic masses of its isotope. हे समजून घ्या. जर असे नॅचरली ऑकरिंग एलिमेंट असतील तर त्यांचे ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केले जाते. म्हणजे एखादा एलिमेंट जास्त आयसोटोपिक फॉर्ममध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याचे ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केले जाते. म्हणजे जे काही त्याचे आयसोटोप आहेत तेवढ्या सगळ्यांच्या मासची ॲव्हरेज काढली जाते. आता ही ॲव्हरेज कशी काढली जाते? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन एलिमेंट इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप अँड ईच मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स. अबंडन्स आहे ते त्या एलिमेंटचे जेवढे आयसोटोप फॉर्म आहेत त्यांच्या ॲटॉमिक मास आणि ते त्याला कशाने मल्टिप्लाइड केले जाते? इट्स नॅचरल अबंडन्स. आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन केली जाते. नॅचरल अबंडन्स म्हणजे तो नेचरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे त्यानुसार त्यांचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो. तोच त्यांचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर हे एक्झाम्पल स्टडी करूयात म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. लेट्स सी एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये बघा, कार्बनचे आयसोटोप दिलेले आहेत. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. हे 12, 13, 14 हे मासेस आहेत कार्बनचे. दे हॅव डिफरंट मास नंबर. देन ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास कशामध्ये दिलेला आहे? युनिफाईड मासमध्ये. कार्बन 12 हॅज ॲटॉमिक मास 12.00. कार्बन 13चे ॲटॉमिक मास काय दिलेले आहे? 13.00335. अँड सेम कार्बन 14 आयसोटोपचे ॲटॉमिक मास काय दिलेला आहे? 14.00317. हे झाले ॲटॉमिक मास. देन रिलेटिव्ह अबंडन्स. रिलेटिव्ह अबंडन्स मीन्स नॅचरल अबंडन्स. ते नेचरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे? कार्बन 12 98.892, कार्बन 13 1.108 अँड कार्बन 14 2 × 10⁻⁻10. हा जो रिलेटिव्ह अबंडन्स आहे यांची जर सम केली तर इट बिकम्स नियरली 100. हे 100च्या आसपास असते त्यांचा नॅचरल अबंडन्स. एक्झाम्पल समजलं? कार्बन जो एलिमेंट आहे तो 3 आयसोटोपिक फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. तर त्याचे ॲटॉमिक मास फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करावे लागते. तर फॉर्म्युला काय आहे बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 इंटू पर्सेंटेज. जो कार्बन 12चा ॲटॉमिक मास आहे त्याला कशाने मल्टिप्लाइड केले? पर्सेंटेज म्हणजे रिलेटिव्ह अबंडन्सने. प्लस सेकंड ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 13 इंटू पर्सेंटेज प्लस ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 14 इंटू पर्सेंटेज.
होल डिवायडेड बाय 100. नाव पुट द व्हॅल्यूज. या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ॲटॉमिक मास आणि रिलेटिव्ह अबंडन्सच्या इन पर्सेंटेजमध्ये, त्या व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या. फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करायचे. आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बिकम्स 12.011 युनिफाईड मास. म्हणजे कार्बनचा जो ॲटॉमिक मास आहे दॅट इज 12.011 युनिफाईड मास. त्यालाच आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास असे म्हणू शकतो. समजलं? कार्बन हा डिफरंट आयसोटोपिक फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, तर त्याचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जाते. तर कार्बनचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती? 12.011 युनिफाईड मास. वन मोर थिंग जर तुम्ही ऑब्झर्व केली तर याचा जो ॲव्हरेज आहे तो नियरली सिमिलर टू ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप. जे आयसोटोप्सचे ॲटॉमिक मास आहेत त्याच्या सिमिलर आहे, जास्त त्यांच्यात डिफरन्स नाही आहे. दिस इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास. सेकंड एक्झाम्पल स्टडी करूयात आपण. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे? निऑनचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचे आहे. निऑन पण 3 आयसोटोपमध्ये प्रेझेंट आहे नेचरमध्ये. निऑन 20, निऑन 21, निऑन 22. सिमिलर ॲटॉमिक मासेस, नॅचरल अबंडन्स दिलेले आहेत. फॉर्म्युला काय आहे आपला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्याचा? सोल्युशन. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 इंटू पर्सेंटेज प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 21 इंटू पर्सेंटेज प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 22 इंटू पर्सेंटेज होल डिवायडेड बाय 100. नाव पुट द व्हॅल्यूज. या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ॲटॉमिक मास आणि नॅचरल अबंडन्स, या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. कॅल्क्युलेशन करायचं. आफ्टर कॅल्क्युलेशन ॲव्हरेज ॲटॉमिक मास निऑनचं काय येते? 20.1707 युनिफाईड मास. इथं पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जे निऑनचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आलेलं आहे ते नियरली सिमिलर कशासाठी आहे? सिमिलर आहे कोणाबरोबर? तर जे आयसोटोप्स आहेत निऑनचे त्यांच्या ॲटॉमिक मास बरोबर. दिस इज ऑल अबाउट ॲव्हरेज ॲटॉमिक मास. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, नेचरमध्ये असे भरपूर एलिमेंट आहेत जे जास्त आयसोटोपिक फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, तर त्यांचा ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेज ॲटॉमिक मास हे कॅल्क्युलेट केले जाते. हे आता आपण स्टडी केलेले आहे.